राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. ज्यावेळेला कायद्याचे रक्षक हे भक्षक बनतात त्यावेळेला किती परिस्थिती गंभीर होऊ शकते ह्याचं उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे. अतिशय धक्कादायक गोष्ट तुमच्यासमोर मी घेऊन आलोय आणि ही गोष्ट काही सामान्य जनतेसोबत घडलेली नाहीये. ही गोष्ट घडली पोलीस अधिकाऱ्यांवरतीच. कशा प्रकारे एखाद्या आयुक्तालयाच्या कार्यालयामधून त्रास दिला जातो ह्याचा हा धक्कादायक पुरावा आहे. अतिशय गंभीर गोष्ट आहे. नवी मुंबईचे आयुक्तालय आपल्याला सगळ्यांना माहिती असतील की किती नवी मुंबईचे आयुक्त कडक आणि शिस्तप्रिय म्हणून त्यांची ओळख आहे. आदरणीय मिलिंद भारंबे सर अतिशय कडक आणि शिस्तप्रिय म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु यांच्याच आयुक्तालयाच्या कार्यालयामधून कशा प्रकारे भ्रष्टाचाराचा नंगा नाच सुरू आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल, म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपला छोटासा प्रयत्न. नवी मुंबईच्या परिसरामध्ये जितके काही पोलीस अधिकारी काम करतात त्यांच्यासाठी किती हा त्रासदायक सगळा सिस्टम आहे याचं उघड करणारा हा आपला रिपोर्ट आहे. मित्रांनो, या आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये एक नवीन सिस्टम आहे भ्रष्टाचाराची. ती सिस्टम अशी आहे की जे रोजच्या हाजरी असतात, या हाजरी म्हणजे आपला अटेंडन्स या तिथं दोन आहेत. एक हाजरी रेग्युलर, दुसरी हाजरी फक्त अशा लोकांसाठी ज्या लोकांना घरी बसून आरामात काम करायचं नाहीये, घरी बसायचं आराम करायचंय. त्या बदल्यामध्ये आयुक्तालयामध्ये 30,000 रुपये महिन्याला द्यायचे. 30,000 रुपये दिले की यांनी मस्त महिनाभर आरामात घरी कधी सुट्ट्या घ्यायच्या, कधी काही करायचं, काही त्यांना कामाला नाही गेलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारचा हा नंगा नाच आयुक्तालयांच्या नाकाखाली सुरू आहे. आता हे आयुक्तांना माहीत आहे की नाही मला माहित नाही, परंतु या गोष्टीचा परिणाम इतका गंभीर होतोय. जे लोक पैसे देऊ शकत नाहीत 30,000 रुपये, ते लोकांना डबल ड्युट्या कराव्या लागतात. त्यांच्यावरती कामाचा ताण हा वाढतोय आणि याच्यामधून महिला पोलीस कर्मचारी देखील वाचलेल्या नाहीयेत. अतिशय धक्कादायक आणि गंभीर मी गोष्ट घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, याच्यामध्ये हजेरी घोटाळा आहे हा. म्हणजे जर 30,000 रुपये तुम्ही दिले, म्हणजे दोन पुस्तक आहेत, त्याच्यामध्ये पहिलं पुस्तकात रोज हजर राहणाऱ्यांची नोंद होते आणि दुसरं पुस्तक आहे त्याच्यामध्ये फक्त खाली ब्लँक सोडल्या जातात आणि आठवड्याच्या आठवड्याला जे जे लोक 30,000 रुपये देतात त्यांची तिथं नोंदणी केली जाते. आता या सगळ्यामुळे घडलंय काय माहितीये का? महिला पोलिसांचा, ज्या महिला पोलीस 30,000 रुपयाचा हप्ता आयुक्तांच्या कार्यालयामध्ये जमा करू शकत नाहीत, यांना त्रास कशा प्रकारे दिला जातो. त्यांच्या मासिक पाळीच्या वेळेला किंवा त्यांना गर्भवती असताना इतक्या भयानक लेवलला त्रास दिला जातो, डबल डबल ड्युट्या दिल्या जातात. आणि जितक्या तुम्ही शोषण कराल हे सगळं शोषण कशासाठी होतं? फक्त या 30,000च्या हप्त्यासाठी. असा धक्कादायक आरोप पोलिसांच्याच काही कर्मचाऱ्यांनी केलेला आहे. आणि हे नवी मुंबईच्या आयुक्तांना जर माहीत नसेल तर हे नवल असतं. ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमचं सरकार हे भ्रष्टाचार मुक्त आहे, तर त्या अशा भ्रष्टाचार मुक्त सरकारामध्ये जर आता हे भ्रष्टाचाराचा किडा खाकीमध्ये देखील घुसला असेल आणि पोलीस स्टेशनच्या मध्ये म्हणजे पोलिसांनाच आता जर भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये अडकवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी चालत असतील तर किती भयानकता आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं हे कळेल. इतकाच गंभीर आरोप आहे का? तर अजिबात नाहीये. प्रशासकीय छळ कशा पद्धतीने होतो तुम्ही बघा. वैद्यकीय बिले मंजूर करणे, रजा मंजूर करणे किंवा पीएफचे पैसे काढण्यासाठी अशा प्रकारे अडवणूक केली जाते. पैसे दिल्याशिवाय कुठल्याही प्रकारची फाईल पुढे सरकत नाही. अशा मुद्द्यांचा अभाव, अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देऊन प्रामाणिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या ज्या रजा आहेत त्या नाकारल्या जातात. आणि हे सगळं आयुक्त जे आहेत आपले नवी मुंबईचे कमिशनर आहेत मिलिंद भारंबे सर, यांच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे. कदाचित त्यांना या सगळ्या प्रकाराबद्दल माहीत नसेल, माहीत असेल की नसेल आपल्याला माहीत नाही, परंतु आपण असं गृहीत धरून चालू की त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतील. आता ते याच्यावरती कशा प्रकारे कारवाई करतात हे बघणं इम्पॉर्टंट आहे. सध्या अधिवेशन सुरू आहे. हा मुद्दा जर अधिवेशनापर्यंत पोहोचला तर हा मुद्दा अधिवेशनामध्ये एखाद्या आमदाराकडनं जर उपस्थित केला गेला, नवी मुंबईला तसे भरपूर आमदार आहेत, त्यामुळे की एखाद्या आमदाराच्या जरी कानावरती ही गोष्ट केली किंवा त्यांना जर वेळ मिळाला आणि त्यांनी जर अशा प्रकारचा मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला तर या नवी मुंबईच्या हजारो आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या पोलीस बांधवांसाठी जे कर्मचारी आहेत, आणि याच्यामध्ये तुम्हाला एक खास गोष्ट सांगू का, जी लोक नुकतीच भरती झालेले आहेत, आपल्या ग्रामीण भागातनं पोरं आलेले आहेत, या पोरांना प्रचंड मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. म्हणजे जे नवीन नवीन भरती झालेली पोरं, त्यांना एकतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही नीट म्हणजे वेगळ्या ह्याच्यात बोलता येत नाही. त्यांना जशा पद्धतीनं कामाला झुकलं जाईल तसं ते कामं करतायत. कुठल्याही प्रकारचं त्यांना प्रतिकार करायचा चान्सच दिला जात नाही. त्याच्यामुळं या पोरांच्या किंवा आपल्या नवी मुंबईच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यासाठी या गोष्टीचा आपण पाठपुरावा केला पाहिजे. आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे जर आपल्या मुख्यालयामध्ये जर अशा प्रकारचा काही धंदा सुरू असेल
तर याच्याकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावं आणि अशा अधिकाऱ्यांचं नक्की तुम्ही काय करणार आहात याचं उत्तर जर तुम्ही दिलं तर फार मोठी गोष्ट होईल. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की आता हा भ्रष्टाचाराचा किडा खाकी वर्दीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे.